12वी नंतर 5 वर्षांच्या विधी अभ्यासक्रमामधील 4 वर्षांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना BA हे पदवी प्रमाणपत्र दिलं जातं. तर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्पेशल LLB हे पदवी प्रमाणपत्र देण्यात येतं. मात्र शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 4 वर्षानंतर बॅचलर ऑफ लॉ जनरल या स्वरूपाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. या प्रमाणपत्रावर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार इंटिग्रेटेड BA असं नमूद करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं हे प्रमाणपत्र स्पर्धा परीक्षांसाठी ग्राह्य धरलं जात नव्हतं. यामुळं शिवाजी विद्यापीठांतर्गत शिकणाऱ्या सुमारे 1500 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं होतं. याविरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं गेल्या 3 महिन्यांपासून सातत्यानं आवाज उठवण्यात आला. एस न्यूजनंही या विद्यार्थ्यांच्या मागणीला बळ दिलं होतं. अखेर या लढ्याला यश आलं असून सर्व विद्यार्थ्यांना येत्या दीक्षांत समारंभात बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आज तुम्हाला आनंदाची बाब सांगण्याची अशी आहे की या विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाकडून ग्रॅज्युएशनची जी पदवी आहे ती मिळणार आहे आणि तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. विद्यापीठाने जी काही भूमिका घेतलेली आहे या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. आणि आज प्रकुलगुरू यांची भेट झाली. प्रकुलगुरू पाटील सर असं म्हणाले की तुमच्या लढ्याला यश आलेलं आहे, तुमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. आम्ही या विद्यार्थ्यांना सुद्धा येत्या या दीक्षांत समारंभामध्ये जो परिपत्रक निघालेला आहे त्यामध्ये लगेच आपण सामील करू. आणि हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय येत्या 15 ते 20 दिवसामध्ये परिपत्रकाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार प्रमाणपत्र नसल्यानं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देता येत नव्हत्या. विद्यापीठ प्रशासनानं आता सुधारित पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.